पैठण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार दत्तात्रय राधाकिसन गोरडे यांच्या प्रचारानिमित्त यांची आज 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता नवगाव तुळजापूर येथे भव्य अशा प्रचार फेरी काढण्यात आली। या प्रसंगी महाविकास आघाडीचे गावातील कार्यकर्त्यांनी मशाल हाती घेऊन घरोघरी संपर्क करून मशाल या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केलं। या प्रचार फेरीला दोन्ही गावातील जनतेने प्रचंड असा प्रतिसाद दिला। यावेळी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना 3000 रुपये महिना, सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 4000 रुपये प्रति महिना भत्ता, शेतकऱ्यांना 3 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी, नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर कर्ज, शेतकऱ्यांसाठी 25 लाख रुपयाचा विमा, महिलांना सरसकट प्रवास मोफत असे अनेक कल्याणकारी योजनांचा जाहीरनामा यावेळी वक्त्यांनी सांगितले। या प्रसंगी नवगाव येथील माजी सभापती मोहम्मद हनीफ, माजी सभापती सुरेश दुबाले, पंचायत समिती सदस्य सत्तार शेख, माजी पंचायत समिती सदस्य पैठण डॉक्टर गुलदाद पठाण, रेणुका देवी शरद सहकारी माजी संचालक तथा शिवसेना उपतालुका प्रमुख डॉक्टर सुरेश चौधरी, आजम पठाण, सूर्यभान भावले, सोसायटी संचालक माजी चेअरमन मुश्ताक पठाण, दिनकर गवळी, आसिफ पठाण, रमेश चौधरी, जीवन चौधरी, भीमराव धनावडे, श्रीपती गोरडे, विक्रम गवळी, दिगंबर चौधरी, निसार पठाण, नशीब पठाण, ज्ञानेश्वर चौधरी, अतुल चौधरी, ओमकार आवटे, नागेश राऊत, दादा मेरड, भाऊसाहेब भोसले, दत्ता दुबाले, नाना दुबाले, गजानन गवांदे, किरण शेंगुळे, शेतकरी पदाधिकारी, नवतरुण व कार्यकर्ते बांधवांच्या गाठीभेटी महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी घेतल्या। तसेच मशाल या चिन्हासमोरील 1 नंबरचं बटन दाबून प्रचंड मतांनी दत्ताभाऊ यांना विजय करावा असं आवाहन करण्यात आले। प्रतिनिधी विजय वामन, बुलंद आवाज, टाकळी, अंबड।